या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। एबी फॉर्म संदर्भात चेतन नरोटे आणि अमोलबापू शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया। सार्वजनिक इलेक्शनचा शेवटचा दिवस, निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत जोपर्यंत बी फॉर्म येणार आहे त्याचा टायमिंग सांगितला जात होता आणि त्या टायमिंग नंतर आतून दरवाजा बंद होईल तेव्हा कुणालाही आत एंट्री दिली जाणार नाही, हे ते त्यांच्या माईकवर सांगत होते की 2:49 झाले, 50 झाले, अशा पद्धतीनं त्यांनी गेली 15-20 मिनिटं अनाउन्समेंट होत असताना 3 वाजून झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणीताई या पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद झालेल्या तुम्ही बघितलंय की ते ज्या पद्धतीनं 3 वाजता ते त्या बूथवर जाऊन देत होते, अजून 3 वाजल्यानंतर ते 2 इथं जाऊ शकले नाहीत। 4 नंबर आणि 5 नंबर मधल्या दोन्ही ठिकाणी बी फॉर्म पोचलेले नाही। आत्ताच आम्हाला कळालं की त्यांच्या अध्यक्षांनी आमदारांनी सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवारांना बी फॉर्म पहिलाच दिले। सगळ्याला माहीत आहे तुमचे लोक डोळ्यात तेल घालून अशा पद्धतीनं देवाची वाट बघतात, त्या पद्धतीने तुमची वाट बघत होते। सचिन दादा तुम्ही कुणाचं नाव घेऊन आलाय, ताई कुणाचं नाव घेऊन आलाय आणि तुम्ही धडधड खोटं बोलता। साहेब तुम्ही अक्कलकोटच्या नगरीत राहता, तुम्ही तरी खोटं बोलू नका। सगळ्यांनी तुम्ही सगळ्या समोर सांगितलं आता की आम्ही फॉर्म दिले होते। मी एवढीच विनंती करतो आतल्या आरोंनी बाहेर येऊन सांगावं आणि त्यांनी दाखवावं सगळ्या फॉर्ममध्ये जर भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म जोडला असेल तर इथून आम्ही जातो आणि जर दादागिरी करून आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा जीव गेला तरी काय हरकत नाही, आम्ही जागा सोडणार नाही। माझी विनंती आहे हे देश कायद्याने चालतंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा इतिहास असलेला या महाराष्ट्रात अशा पद्धतीची दादागिरी, अशा पद्धतीनं शक्तीचा गैरवापर केला जात नाही अशी माझी विनंती। असं मत आहे की आमचे फॉर्म ऑलरेडी दिलेले आहेत, केवळ त्याची पोहोच घेण्यासाठी सगळ्यांना माहित आहे त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने करत होते। तुम्ही कॅमेऱ्यावर बघितलं हो, लाईव्ह आहे। उमेदवार फॉर्म भरतानाच त्याच्याबरोबर ते पाठवलं जातं, पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 2 वाजेपर्यंत उमेदवारांनी यायचं आहे आणि 3 वाजेपर्यंत पक्षाच्या लोकांनी यायचं। आम्ही पण पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आलो, हे काँग्रेसचे प्रतिनिधी आले, देवबाटाचे आले, आपले मनसेचे लोक आहेत, सगळेजण आम्ही येऊन आधी दिलो। आम्हाला माहित आहे ना आमचं जर राहिलं असतं तर तुम्ही आम्हाला दिली नसती सूट, पोलिसांना अडवं करून आम्हाला तिथंच थांबवलं असतं। पण तुमची सत्ता आहे, तुम्ही काय पाहिजे ती वळलं बी चालता, वाळलं बी चालता, ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करू नका। फडणवीस साहेब तुमच्या राज्यात अशा पद्धतीने सोलापुरात सगळ्याला माहिती आहे कशा पद्धतीची रोज दादागिरी चालू आहे। पोलिसांना सांगून उमेदवार पळवले जाते, पोलिसांच्या गाड्या घरला पाठवले जाते, किती करणार लागते। आणि आता तुमच्या चुकांमुळे असं घडल्यानंतर सुद्धा जर लोकशाही संपवणार असाल तर हे चुकीचं। कोणकोणत्या प्रवाहाचे फॉर्म ते कशासाठी पळत येत होते हे तरी विचारा। ते पळत येताना सगळ्या बूथ मध्ये जात असताना तुमच्या शूटिंग आहे, सगळ्यांकडे लाईव्ह आहे। कित्येक लोकांना त्यांनी तिथं जेव्हा एबी फॉर्म दिलाय त्यावेळेस त्यांचा टायमिंग तिथं दर्ज झाला। एबी फॉर्म द्यायची पद्धत असते, एबी फॉर्म दिल्यानंतर आरो टायमिंग लिहून देतात। उमेदवार जेव्हा नामनिर्देशन पत्र देत आहे तेव्हा त्यांनी तारीख आणि वेळ मिनिटावर लिहून देतात, मग त्यांनी त्यांचं तिथं लिहिलेलं आहे की ते त्या केंद्रात किती वाजता दिले, त्यानंतर ते पळत येताना आपण बघितलं। या ह्याच्यात जर नोंद आहे, मला माहित आहे तिथं कॅमेरा चालू आहे, तुम्ही फक्त या लाईव्ह शूटिंग घ्या आतले आरोनच्या टेबलवर ज्या सरकारी कॅमेरा चालू आहे त्याची शूटिंग घ्या। माझी विनंती आहे महाराष्ट्रात सगळीकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल, माझी विनंती आहे निवडणूक आहे 15 तारखेपर्यंत कमीत कमी तरी कायद्याचं राज्य ठेवा। कायद्याचं राज्यच राहिलं नाही तर या लोकशाहीमध्ये कोण विश्वास ठेवणार? ज्या लोकांना अपक्ष लढायचं आहे त्यांच्या मागे कोणताही पक्ष नाही, अशा लोकांसाठी कोण उभं राहणार आहे? तर माझी विनंती आहे की सत्तेचा वापर भारतीय जनता पार्टीनं करू नये एवढंच सांग। बापू आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? जोपर्यंत आतले आरोप बाहेर येऊन आम्हाला सांगत नाहीत की जी घडलेली घटना काय, कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टीची तरतूद काय, जोपर्यंत ते आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही। रात्रीचा दिवस जाऊ दे, उद्याचा दिवस उजळू दे, आतल्या आरोंनी बाहेर यावं, त्यांचं कामकाज त्यांनी कधी वाजेपर्यंत करायचं करू दे। त्यांचं काम पूर्ण झाल्यावर ते आतला दरवाजा उघडणार आहे, दरवाजा बाहेरनं कुणी लावलेला नाही आहे, दरवाजा आतून बंद आहे।
आतून दरवाजा बंद असेल तर आतूनच उघडला पाहिजे, पण त्यांना फोन करून त्यांना प्रेशर करून जर दरवाजा उघडायला लावत असतात तर हे महाराष्ट्रात कोणी खपून घेणार. महानगरपालिका आयुक्त त्यांना देखील इथं आणण्यात आलं. सोलापूरचे पोलीस आयुक्त त्यांना देखील इथं बोलवण्यात आलं. आज राज्यात आणि देशात तुमची सत्ता आहे. एखादा गरीबाचा फॉर्म उशिरा घेतला असता का? तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारची भांडण, तुमच्या भांडणामध्ये तुमची यादी फायनल झाली नाही. तुम्ही 1 वाजता 2 वाजता 3 वाजता अनाउन्सिंग करता. 3:10, 3:49, 3:58, सगळं 2:58, 2:49 आणि 3 वाजता हा दरवाजा बंद केलाय. आम्ही कुठल्याही पक्षाने इथं हे शिवसेनेचे आहेत, उबाटाचे आहेत, एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, मी काँग्रेसचा आहे. आम्ही दरवाजा बंद केला नाही, दरवाजा आतनं बंद झालाय आणि अशा पद्धतीनं सर्व बीफॉर्म त्यांची आत पोहोचलेले नाहीत. चेतन भाऊ, या केंद्रावरती किती उमेदवारांचे जे आहेत ते आम्ही सर्वांनी लेखी हरकत घेतलेली आहे. एवढंच नाही तर आमचे लोक आत आहेत, आतल्या लोकांना देखील रेकॉर्डिंग करायला सांगितलंय. बाहेर आहेत, तुमचा कॅमेरा फिरत होता, कसे हे लोक पळत होते. तुमच्यातली भांडण, तुमच्या याद्या नीट फायनल झाल्या नाहीत. तुम्ही 3 वाजता आत येता, 3:01, 3:05, इथं 3:10 पोहोचता. 3 वाजता हे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत. लोकशाही जीवन ठेवायची का नाही? तुम्ही इतकं सर्वसामान्याला असा कायदा लावू शकला असता का? तुम्ही आमदारात म्हणून सगळ्यांना इथं बोलून घेता आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांच्या हातात हा बंच होता. यांचे कुणाची बी फॉर्म आत पोहोचलेले नाहीत. दरवाजा बंद वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक, जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकड्या हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स एसी रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरेक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, गोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे, सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाघचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो. लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट, त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे, त्याच्याबरोबर पिडॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो. स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे, गुडघे दुखणे, मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो. वाघचौरे हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत. यात आपण डिजिटल एक्सरे काढतो, मोठे फिजिओथेरपी सेशन आहे, त्याबरोबर रूम्स अवेलेबल आहेत. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते
सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचोरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे, स्टेनलेस स्टील थिएटर. त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो. तर अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीचे कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये एरिक्सन इन्शुरन्स आहे, हेरिटेज आहे, चोलामंडलम आहे, रिलायन्स आहे, लिबर्टी आहे, युनिक हेल्थकेअर आहे, SBI आहे, बजाज अलायन्स आहे, टाटा AIG आहे, किर्लोस्कर, त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टायअप आहे. तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या. मी डॉक्टर अभिजित वागचोरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. नमस्कार सोलापूरकर. आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन, हेअर आणि नेल्ससाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजश्री अभिजित वागचौरे. मी 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे. जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन, हेअर आणि नेल्सबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे, त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे